मैं तो बादलों से दूर जाऊंगी, मैं तो अपना ही सुर पाऊंगी। है जो क्रेजी क्रेजी सपने मेरे, सारे चुन के मैं भूल आऊंगी। हमारा ऐसे दुनिया की हुई नहीं, मैं अपनी ही दुनिया बनाऊंगी कि जिंदगी। नमस्कार, माझं नाव ऋषिकेश सागळे. प्रत्येक गरीब माणसाचं स्वप्न असतं स्वतःचं घर बनवणं. त्यासाठी माणूस छोट्या छोट्या वस्तू गोळा करून छोटे छोटे सॅक्रिफाईस देऊन आपण पैसे गोळा करतो आणि त्याचं घरामध्ये रूपांतर करतो. पण अडचण अशी असते की आपण बिल्डरकडनं फ्लॅट न घेता स्वतः इंडिव्हिज्युअल बंगलो किंवा आपला स्वतःचा प्लॉट डेव्हलप करतो. त्यावेळेस नवीन असल्यामुळं कुठल्याही गोष्टीची आपल्याला कल्पना नसते की काय कशा पद्धतीने करायचं. सुरुवात होते भूमिपूजनापासून. भूमिपूजन झाल्यानंतर सर्वात पहिला आपल्याला त्या जागेवरती जेवढी आपलं क्षेत्र आहे त्याच्यावरती कशा पद्धतीने आपलं घर होऊ शकतं, वास्तुशास्त्रानुसार कुठल्या गोष्टी कशा हव्यात, या सगळ्या बारकाव्या आपल्याला माहिती नसतात. आपण एक साधारण आणि सर्वसामान्य माणूस असल्यामुळे. पण या गोष्टींसाठी काही स्पेसिफिक टीम चालली आहे की असते ते आपल्याला कल्पनाच नाही की एक स्ट्रक्चरल डिझायनर असतो जो आपल्याला प्लॅन त्याच्यामध्ये कशा पद्धतीने वास्तुशास्त्रामध्ये बसणारे तो प्लॅन डेव्हलप करणं किंवा बनवणं, त्याच्यामध्ये भरपूर सारे बारकावे असतात ते आपल्याला समजत नाही, आपल्याला माहिती नसतात की कशाला काय म्हटलं जातं. अशा गोष्टींसाठी जेव्हा आपण बाहेर जातो आणि चौकशी करतो तेव्हा आपल्याला कळतं की याच्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप साऱ्या बघाव्या लागतात. तेव्हा अशाच माझ्या स्वतःच्या घराच्या बांधकामासाठी जेव्हा मी बाहेर पडलो की मला असं एक प्लॅन एक लेआउट बनवायचं, तर त्यासाठी रेफरन्स म्हणून माझ्या मित्र आहेत त्यांच्या मिसेसनी जे त्यांच्या परिचयाचे आहेत अभिजित लोखंडे साहेब, त्यांचा नंबर दिला. ते स्वतः एकदम पोलाईट माणूस की त्यांनी मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित बारकावीने सांगितल्या. तुम्ही मला प्लॅन बनवा न बनवा नंतरची गोष्ट, पण ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही त्या हिशोबाने तुमचा प्लॅन बनवा की तुम्हाला बनवल्याचं सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे तेव्हा हा आपण बनवतो ते योग्य आहे. आणि ते सगळ्या वास्तुशास्त्रामध्ये आपण सगळ्यात जास्त पाहतो घर बांधताना वास्तुशास्त्र कुठल्या दिशेला काय कुठल्या दिशेला काय आपल्याला काही कल्पना नसते, पण त्यांचा त्यावरती भरपूर सारा अभ्यास झालेला असतो. भरपूर सारे वर्ष त्यांनी त्याच्यावरती काम केलेलं असतं. त्यांचा खूप जास्त मदत म्हटलं तरी चालतंय की खूप जास्त मदत होते की आपल्याला काही गोष्टींची माहिती नसणारा एक बाहेरचा माणूस जो आपल्या घरच्या सारखं समजून त्या प्रत्येक गोष्टी सांगतोय, अशी माणसं खूप कमी मिळतात. जे अभिजित लोखंडे साहेबांनी मला त्या सगळ्या गोष्टी समजवल्या की असं नाही असं त्याच्यामध्ये तुमचा नक्कीच 2 पैशाचा फायदा किंवा फ्युचरमध्ये तुमच्या या गोष्टींचा होणारा बेनिफिट आहे ते मला समजून दिलं. आणि रायदर आता माझं बांधकाम अर्ध्याच्या वरती पूर्ण झालंय. त्याचं बेनिफिट मला आता दिसायला लागले की या गोष्टी तुम्ही करू नका ज्या मी त्यांना सांगत होतो करा, पण त्यांनी सांगितलं नाही हे करणं गरजेचं नाहीये. लगेच तुम्ही बघा करून वाटलं तर सोडून देऊयात आपण. अशा पद्धतीने त्यांनी मला सांगितलं. आता माझं घर अर्ध्यावरती आलंय.